नमस्कार शेतकरी मित्रांनो, तूर उत्पादकासाठी खूप महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. तूर हमी भावाने विकायची असेल तुम्हाला तर ऑनलाईन नोंदणी अनिवार्य करण्यात आलेली आहे. 20 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी केली नाही तर तुमची तूर खरेदी होणार नाही. शासनाकडून तुरीसाठी सध्या ₹8,000 प्रति क्विंटल हमी भाव देण्यात येणार आहे. सध्या बाजारात तुरीचा दर म्हणजे सध्या 7 ते ₹7,500 दर निश्चित झालेली आहे सध्या बाजारामध्ये. म्हणूनच हमी भाव केंद्रावर विक्री करणे शेतकऱ्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. जिल्ह्यात एकूण 11 खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेली आहे. त्यामध्ये विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन यामध्ये यवतमाळ, घाटंजी, राळेगाव, कळंब, वाणी, उमरखेड आणि झरी यामध्ये विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन उभी करण्यात आलेली आहे. मार्केटिंग फेडरेशनमध्ये पांढरकवडा म्हणजेच पाटण, आर्णी, पुसद आणि महागाव या सर्व ठिकाणी तुरीचे हमीभाव खरेदी केली जाणार आहे. नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्याकडे 7/12 उतारा असणे गरजेचं आहे. आधार कार्ड असणे गरजेचं आहे. आणि नोंदणी कशी करायची तर मित्रांनो, जवळच्या सेतू केंद्रावर म्हणजे CSC केंद्रावर जाऊन तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता किंवा स्वतःच्या मोबाईलवरून सुद्धा तुम्ही सेल्फ रजिस्ट्रेशन करू शकता आणि नोंदणी झाल्यानंतरच हमीभाव केंद्रावरून तूर विक्री करता येणार आहे. लक्षात ठेवा, 20 फेब्रुवारी ही शेवटची तारीख असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार नाही. शेवटच्या दिवसाची वाट न पाहता आजच नोंदणी करा आणि तूर हमीभावाचा लाभ घ्या. हा व्हिडिओ तूर उत्पादक प्रत्येक शेतकऱ्याला शेअर करा. धन्यवाद.